नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। हगवणे कुटुंबियांचे वकील विपुल दुशिंग वैष्णवीबद्दल चुकीचे दावे करत आहेत। प्रसार माध्यमांसमोर येऊन त्यांनी जे काही भाष्य वैष्णवीबद्दल केलंय त्यानंतर लोकांमध्ये एक संताप बघायला मिळतोय। आता राज्य महिला आयोगाने देखील हगवणे यांचे वकील विपुल दुशिंग यांच्या विरोधात पत्र दिलंय। वैष्णवी हगवणे केसमधील आरोपींच्या वकिलांचे वर्तन ॲडव्होकेट्स कायदा 1961 मधील तरतुदींचे उल्लंघन करणारे आहे असं म्हटलं गेलंय। कापणी झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का असे वादग्रस्त विधान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी गुरुवारी केले होते। त्यावर मी तसं बोललोच नाही, तुम्ही त्या शब्दांचा अर्थ वेगळा काढतायत असं स्पष्टीकरण शुक्रवारी दिले। आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झालंय त्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत। ज्या पिकांचे नुकसान होईल त्या पिकांची नुकसान भरपाई शासनातर्फे दिली जाईल। 100 रुपयांच्या बॉन्डवर बेकायदेशीरपणे 1.5 वर्षाच्या बाळाला दत्तक पत्र करून दिल्याप्रकरणी 8 जणांविरुद्ध उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। लातूर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी धम्मानंद कांबळे यांनी उदगीर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार कुटुंबातील असलेली अडचण दूर व्हावी यासाठी दत्तक दिले असल्याची कबुली परवीन पिंजारी यांनी दिली। आधीच 3 मुली त्यानंतर 4थी मुलगी झाली, त्यामुळे हे बाळ 100 रुपयांच्या बॉन्डवर दत्तक पत्र करून कायदेशीररित्या दत्तक दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे। सिंहगड रोड परिसरात गाड्यांची तोडफोड करणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर अल्पवयीन मुलांना दारू विकणाऱ्या हॉटेल आणि बारवर देखील कारवाई करण्यात आली आहे। आम्हीच या भागातील भाई म्हणत अल्पवयीन मुलांनी 20 ते 22 वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता। कवठे महांकाळ तालुक्यातील लिंबेवाडी रांजणी येथे एकाला शिवीगाळ करत असल्याचा समज करून घेऊन 7 जणांनी काठ्या व कुऱ्हाडीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी 7 जणांच्या विरोधात कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जखमी सचिन शिवाजी वाघमोडे यांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना 7व्या दिवशी मृत्यू झालाय। कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघाच्या चेअरमनपदी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावीद यांची निवड झाली आहे। अध्यक्षांची निवड करण्यासाठी सकाळी 10 वाजल्यापासून कोल्हापुरात राजकीय खलबत चालू होती। मंत्री हसन मुश्रीफ यांनी व महायुतीने जोरदार मोर्चे बांधणी केली होती, त्यास यश मिळालं असून नावीद मुश्रीफ यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे। पालघर तालुक्यातील केळवा पर्यटन स्थळी काही दिवसांपूर्वी एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना अन्य एका रिसॉर्टवर आज दुपारी एका अल्पवयीन मुलीवर तिच्या प्रियकराने गोळीबार केलाय। या तरुणीची प्रकृती गंभीर असून तिला बोईसर येथे उपचारासाठी हलवण्यात आले। तेजलच्या मानेवर गोळी लागल्याने रक्तस्राव सुरू झाला असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती माहीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून सांगण्यात आली आहे। डिजिटल अटक दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या 3 जणांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे। यात अजून अनेक संशयित आरोपींचा सहभाग असून त्यांचा शोध सुरू आहे। या संशयित आरोपींच्या विरोधात सायबर गुन्हेगारी व्यतिरिक्त संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कलम लावण्यात आले आहेत। हे संशयित आरोपी बनावट आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर चालवत होते। देशभरात त्यांच्या विरुद्ध 73 ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे नोंदवले गेले आहेत। गुन्ह्यांचा तपास सुरू असून आणखी बळी समोर येण्याची शक्यता आहे। पाकिस्तानी गुप्तचर एजन्सींना भारतातील संवेदनशील माहिती पुरवल्याच्या आरोपात कळवा येथील आत्कुनेश्वर नगर येथे राहणाऱ्या रवी वर्मा या युवकाला बेड्या ठोकल्या आहेत। 2024 पासून रवी हा फेसबुकच्या माध्यमातून एका महिलेच्या संपर्कात आला होता। सदर महिलेनं नग्न फोटो पाठवून रवीला आपल्या जाळ्यात ओढलं। दुसरीकडे रवीच्या आईनं मात्र आपला मुलगा निर्दोष असल्याचं सांगत सगळं खापर फेसबुकवर फोडलंय। वैष्णवी हगवणे प्रकरणात हगवणे कुटुंबियांचे नातेवाईक असलेले कारागृह महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचं नाव चर्चेत आलंय। गृह विभागानं सुपेकर यांच्याकडे नाशिक, संभाजीनगर आणि नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा दिलेला अतिरिक्त कार्यभार गुरुवारी काढून घेतलाय। जालिंदर सुपेकर हे मुलाचे मामा असल्याचं अनिल कसपटे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं। या पत्रकार परिषदेनंतर गृह विभागानं सुपेकर यांच्यावर तातडीने कारवाई केल्याचं बोललं जातंय। राज्य शासनाच्या 4 एप्रिल 2025 रोजीच्या निर्णयानुसार सध्या राज्यभर अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवली जात आहे। राज्यातील लाखो लाभार्थ्यांची पुन्हा एकदा पडताळणी सुरू आहे। मात्र 2013 पासून उत्पन्न मर्यादा न बदलल्यामुळे तलाठ्यांकडून मर्यादित उत्पन्न दाखला मिळत नाही। त्यामुळे अनेक गरजूंवर अपात्रतेचे संकट निर्माण झाले। अपात्रतेच्या या मोहिमेमुळे गरजूंवर अन्याय होऊ नये यासाठी शासनाने तात्काळ लक्ष घालून योग्य ती सुधारणा करणे अत्यावश्यक आहे।
विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती वाढवणे, शिष्यवृत्ती सवलतींसाठी पारदर्शकता आणणे या उद्देशाने शिक्षण विभागाने राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 11वी वर्गासाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सक्तीची केली आहे. मात्र बहुतांश विद्यार्थी मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवणी लावून एखाद्या छोट्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतात. अशा विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरी चांगलीच अडचणीची जाणार आहे. यामुळे इन्स्टिट्यूट संचालक तसेच विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढली आहे. 1,20,000 सरकारी कर्मचाऱ्यांची तपासणी केल्यानंतर ही आकडेवारी समोर आली. आणखी 6 लाख कर्मचारी लाडक्या बहिणींसाठी पडताळी होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाला 1,60,000 सरकारी कर्मचाऱ्यांचा डेटा उपलब्ध करून दिला होता. या डेटामधील UID मार्फत चौकशी केल्यानंतर 2,652 महिलांनी लाडकी बहीण योजनांचा लाभ घेतल्याचं उघड झालंय. पुण्यात मागच्या वर्षी गाजलेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात मुलाच्या रक्ताचे नमुने बदलणारे ससून रुग्णालयाचे माजी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय तावरे यांना बहुचर्चित किडनी रॅकेट प्रकरणात पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय. न्यायालयानं डॉक्टर अजय तावरे यांना 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबईमधील KEM सारखं गजबजलेलं रुग्णालयही पावसाच्या तडाख्यातून वाचू शकलं नाही. पहिल्याच पावसात रुग्णालयात पाण्याचं तळ साचल्याचं पाहायला मिळालं. या प्रकरणाची गंभीर दखल आता मुंबई हायकोर्टाकडून घेण्यात आली आहे. सुमोटो याचिकेवर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाकडून मुंबई महापालिकेला नोटीस पाठवण्यात आली आहे. ओडिशाच्या दक्षता विभागानं शुक्रवारी भुवनेश्वर आणि अंगुलमध्ये छापे टाकले आहेत. एका सरकारी अधिकाऱ्याच्या घरातून 2.1 कोटीपेक्षा अधिकची रोकड जप्त करण्यात आली. घरावर छापा टाकण्यासाठी येत असलेल्या अधिकाऱ्यांना पाहून एका वरिष्ठ अभियंत्यानं खिडकीतून नोटांची बंडलं खाली फेकली. या अभियंत्याशी संबंधित अनेक ठिकाणांवर ओडिशाच्या दक्षता विभागानं एकाच वेळी धाड टाकली. नोटा मोजण्यासाठी अधिकाऱ्यांनी मशीन नेले आहेत. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बिहार दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भारताचा स्टार क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीची भेट घेतली. दोघांची ही भेट पटना येथील जयप्रकाश नारायण विमानतळावर झाली आहे. यावेळी वैभवचे पालकही उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी स्वतः वैभव आणि त्यांच्या कुटुंबियांसोबतच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. नेपाळचे प्रसिद्ध गिर्यारोहक कामी रीता शेर्पा यांनी वयाच्या 55व्या वर्षी 31व्यांदा एव्हरेस्ट सर केलाय. यावेळी त्यांनी स्वतःचा विक्रम म्हणून आणखी नवीन विक्रम प्रस्थापित केला. 27 मे रोजी त्यांनी एव्हरेस्ट सर करण्याची कामगिरी फत्ते केली. त्यानंतर 2 दिवसांनी ते नेपाळची राजधानी काठमांडूला परतले. या ऐतिहासिक कामगिरीनंतरही त्यांना आनंद वाटत असतानाच चिंता भेडसावते. हिमालयाचं भविष्य काय असेल? विशेषतः हिमालयावर हवामान बदलाच्या परिणामांबद्दल ते चिंतित आहेत. 2 ऑक्टोबर 2024 रोजी 2 महिला नौदल अधिकाऱ्यांसह जगभ्रमंतीला निघालेली INSV तारिणी ही शिडाची बोट 8 महिन्यांनंतर गोव्यात परतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जगभ्रमंतीहून परत आलेल्या INSV तारिणीतील 2 महिला नौदल अधिकाऱ्यांचे स्वागत केले. या दोघींनी जगभर भारताचा तिरंगा फडकावलाय. प्रत्येक भारतीयाला तुमचा अभिमान आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले. 18 सप्टेंबर 2022च्या रात्री ऋषिकेश येथील वनांत्रा रिसॉर्टमध्ये अंकिता भंडारी नावाच्या 19 वर्षीय रिसेप्शनिस्टची 3 जणांनी हत्या केली. ज्यामध्ये भाजपाचे माजी नेते विनोद आर्य यांचा मुलगा पुलकित आर्य ज्याने तिला नोकरीवर ठेवले होते याचा देखील समावेश होता. पोलिसांनी सांगितले की पुलकित याने रिसॉर्टमधील काही ग्राहकांना स्पेशल सर्व्हिस देण्यास नकार दिल्याने अंकिताची हत्या केली. या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश रीना नेगी यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे आणि इतर आरोपींनाही दोषी ठरवले. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडून जोरदार मार खाऊनही पाकिस्तान अजून सुधरत नाहीये. पाकिस्तानने पुन्हा एकदा स्टेट स्पॉन्सर टेररचे आरोप सिद्ध केले आहेत. पाकिस्तानातून एक नवीन फोटो समोर आलाय. त्यात लष्करचे दहशतवादी आणि शहबाज शरीफ यांचे मंत्री एका स्टेजवर एकत्र दिसतायत. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात 28 मे रोजी योम-ए-तकबीरच्या निमित्ताने एक कार्यक्रमाचं आयोजन झालं. या दिवशी 1998 साली पाकिस्तानने बलुचिस्तानच्या चगाई येथे अणुबॉम्बची चाचणी केली होती. पाकिस्तान अण्वस्त्र संपन्न देश बनला होता. रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील वाढत्या लष्करी नात्यांसंदर्भात एक रिपोर्ट समोर आलाय. रशियाने उत्तर कोरियाला आपले एअर डिफेन्स सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक जॅमर आणि इतर सैनिकी मदत दिली आहे. एका आंतरराष्ट्रीय रिपोर्टमधून हा दावा करण्यात आलाय. विशेष म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाकडून उत्तर कोरियावर प्रतिबंध असताना हे सर्व होत आहे. एक प्रकारे व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेला धक्का दिला आहे.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला तणाव आता उघड संघर्षात बदललाय। अफगाण सैन्यानं पाकिस्तानच्या सीमेत प्रवेश केल्याचं वृत्त आहे। समोर आलेल्या माहितीनुसार दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू आहे। सीमेवर युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। या घटनेत अनेक पाकिस्तानी सैनिक मारले गेलेत, मात्र या घटनेला अद्याप पाकिस्तानकडून कुठलाही अधिकृत दुजोरा देण्यात आला नाहीये। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत गोंधळ नाट्य चौथ्या दिवशीही कायम राहिल्याचं पाहायला मिळालं। राज्यभरातून दर दिवशी सुमारे 1.5 ते 2 लाख विद्यार्थी अर्ज भरण्याच्या प्रयत्नात असले तरी त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतोय। संचालनालयातर्फे जाहीर केलेले संकेतस्थळ कासवाच्या गतीने चालणे, लॉग इन आयडी आणि पासवर्डचे संदेश विद्यार्थ्यांना न देणे, अन्य कोणी लॉग इन केले आहे असा संदेश येणे, अर्जाचा दुसरा भाग सुरूच न होणे अशा अनेक समस्या भेडसावत आहेत। व्यवसाय, शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने 2025 ते 26 शैक्षणिक वर्षातील प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले। यात प्रवेश प्रक्रियेत अर्ज भरण्याची प्रक्रिया, प्रवेश अर्ज निश्चितीची प्रक्रिया 15 मे पासून सुरू झाली, तर पहिल्या फेरीसाठी विकल्प प्राधान्य सादर करण्याची प्रक्रिया 26 मे पासून सुरू झाली। परंतु अर्ज नोंदणीस अंतिम मुदत, पुढील फेऱ्यांचे सविस्तर वेळापत्रक संचालनालयाकडून जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या वेळापत्रकाकडे आता विद्यार्थ्यांचं लक्ष लागलंय। अधिकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील वेळापत्रक निश्चितीला आणखी 2-3 दिवसांचा कालावधी लागणार आहे। अमेरिकेने व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांच्या मुलाखती तात्पुरत्या थांबवण्याची घोषणा केल्याने हजारो भारतीय विद्यार्थ्यांचे भविष्य संकटात सापडले। अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिनो यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव हे पाऊल उचललं असून सर्व व्हिसा अर्जदारांची सोशल मीडियावरील माहिती अधिक काटेकोरपणे तपासली जाणार असल्याचं जाहीर केलंय। टेलिग्रामवर ग्रोक चॅटबॉट सुरू होणार आहे। टेलिग्राम सीईओ पावेल डुरो यांनी बुधवारी एक्स वरील एका पोस्टमध्ये सांगितलंय की $300 दशलक्ष रोख आणि स्टॉकमध्ये दिले जातील। डुरो म्हणाले की XAI केवळ अशा डेटामध्ये प्रवेश करेल जे टेलिग्राम युजर्स थेट ग्रोकशी संवाद साधतील। दरम्यान एलॉन मस्क यांनी एक्स वरील एका पोस्टला उत्तर देताना सांगितले की दोन्ही प्लॅटफॉर्ममधील कराराबद्दल कोणत्याही करारावर स्वाक्षरी झाली नाहीये। शेअर बाजार नियामक सेबीने सर्किट म्हणून प्रसिद्ध असलेला बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी, त्याची पत्नी आणि त्याचा भाऊ यांना 1 वर्षासाठी सिक्युरिटी मार्केटमधून बाहेर काढण्यावर बंदी घातली आहे। अर्शद वारसी व्यतिरिक्त सेबीने इतर 58 लोकांनाही बाजारातून बाहेर काढण्यावर बंदी घातली। सेबीचं म्हणणं आहे की हे लोक बाजारात फसवणूक करणाऱ्या कारवायांमध्ये सहभागी असल्याचं आढळलंय। तमिळ सुपरस्टार कमल हासन यांच्या कन्नड भाषेवरील केलेल्या विधानामुळे खूप वाद वाढला आहे। त्यांच्या विधानानंतर सोशल मीडियावरील नेटिझन्सनी त्यांच्या आगामी ठग लाईफ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत। अनेकांनी हासन यांना माफी मागण्यासही म्हणतायत। आता हे प्रकरण वाढत असताना बुधवार 28 मे रोजी कमल हासन यांनी त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमात त्यांच्या विधानाबद्दल उघडपणे सांगितले। या कार्यक्रमात त्यांनी माफी न मागण्याचे संकेतही दिले आहेत। मँचेस्टर युनायटेडच्या पुढाकारानं युनायटेड वी प्ले या उपक्रमातून मुंबईसह भारतातील युवा फुटबॉलपटूंकरता एक मोठं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले। अपोलो टायर्सच्या माध्यमातून मॅन यू संपूर्ण भारतात हा उपक्रम राबवत आहे, ज्यात युवा फुटबॉलपटूंना खेळत राहण्यासाठी प्रेरित करणं, त्यांच्याशी संवाद साधणं आणि त्यांना जागतिक दर्जाचं शिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे। मँचेस्टर युनायटेडच्या पुढाकारानं युनायटेड वी प्लेच्या 5व्या हंगामाची मुंबईत घोषणा करण्यात आली आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।